आणि आता एसटी दर भाडेवाढ झाली आणि त्या विरोधात संभाजीनगरमध्ये आंदोलन सुरू झालेलं आपण बघतोय। शिवसेनेचं ठाकरे गटाचं हे आंदोलन आहे। राज्य सरकारनं एसटी भाडेवाढ केलेली आहे आणि त्या विरोधामध्ये हे आंदोलन सध्या संभाजीनगरमध्ये केलं जात आहे। नक्कीच सौरभ, छत्रपती संभाजीनगर शहरात एसटीच्या भाडेवाढीच्या विरोधात एक जोरदार आंदोलन सुरू आहे। ठाकरे गट शिवसेनेचे अनेक शिवसैनिक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सुद्धा या आंदोलनात सहभागी आहेत आणि मध्यवर्ती बस स्थानकाच्या तिथे हे आंदोलन सुरू आहे। दादा, काय सांगाल? एक मोठं आंदोलन सुरू आहे आपल्यावर। हे पहा, एसटीनं जी 15% भाडेवाढ केलेली ही अन्याय आहे। 2 महिन्यापूर्वी एसटीच्या अध्यक्षांनी एसटी खूप प्रॉफिटमध्ये असं वक्तव्य केलं होतं। त्याची आकडेवारी मांडली होती आणि आज एसटीची भाडेवाढ 15% जाहीर झालेली आहे। दुर्दैव राज्याच्या परिवहन मंत्र्याला याची माहिती नाही आहे की त्याच्या ज्या खात्याचे ते मंत्री आहेत त्यांनी फक्त चमकोशगिरी मंत्री झाल्यावर केली। कुठे बस स्टँडला गेले, कुठे एसटीत प्रवास केला, परंतु एसटी प्रवाशांच्या व्यथा त्यांना काय माहिती। आणि म्हणून ही अन्याय आहे, कारण एसटी ही ग्रामीण भागात, नवे शहरी भागात सुद्धा सर्वसामान्य माणसाचं प्रवासाचं एक मुख्य साधन आहे। आणि हेच जर 15% भाडेवाढ होत असेल तर ती रद्द झाली पाहिजे, ही भूमिका शिवसेनेनं घेतलेली आहे। आज संपूर्ण मराठवाड्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक बसस्थानकावर आमचं शिवसेनेचं आंदोलन होतंय आणि हे आंदोलन वेगवेगळे, आज आम्ही फक्त बसस्थानकाचा रस्त्यावर बसलेलो आहे। येणाऱ्या काळात मुख्य रस्त्यावर बसू, चक्काजाम करू आणि या सरकारला भाडेवाढ रद्द करायला भाग पडू। उद्या राज्यभरात हे आंदोलन असणार आहे का? बिलकुल, आज मराठवाड्यात आहे, उद्या राज्यभरात हेच आंदोलन होणार आहे। आज मराठवाड्याने याच्यात पुढाकार घेतलेला आहे आणि उद्या राज्यभरात हे आंदोलन माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाहीर केलेलं आहे। 15% भाववाढ का अन्यायकारक वाटते तुम्हाला? 15% भाववाढ अन्यायकारक का वाटते? 15% हे पहा, 15% भाडेवाढ ही अतिशय एकाच फटक्यात 15% भाडेवाढ कधी होत नसते। 2-5% पण एसटी सांगते ना प्रॉफिटमध्ये। आज बाकीच्या ठिकाणी द्यायला सरकार वेगवेगळ्या ठिकाणी वाटतंय, वेगवेगळ्या पद्धतीनं प्रलोभनं दाखवतंय आणि मग एसटीसाठी का सर्वसामान्य माणूसच एसटीनं प्रवास करतो ना। याच्यात काय मोठे उद्योजक प्रवास करतात, मोठे अधिकारी प्रवास करतात, सर्वसामान्य माणूस या एसटीनं प्रवास करतो आणि म्हणून त्याला भाडेवाढ त्याला सोसणारी नाही आहे आणि म्हणून ही भाडेवाढ रद्द केली पाहिजे। आज बाकीच्या योजना, बाकीचा वायफळ खर्च तुम्ही करताय, जाहिरातीवर खर्च करताय, वेगवेगळ्या ठिकाणी खर्च करता। मला असं वाटतं एसटीची भाडेवाढ रद्द करणं हे योग्य होईल, नाहीतर ही सर्वसामान्य प्रवाशावर अन्याय। हे पहा, हेच मी माननीय परिवहन मंत्र्यांचं वक्तव्य ऐकलं, त्यांनी सांगितलं की मलाच माहिती नाही भाडेवाढ कोणी केली। मग ताळमेळ सरकारमध्येच नाही आहे, मग त्यांनी ते अर्थमंत्री त्यांनी रद्द करावी। सगळीकडे आहे, पूर्ण मराठवाड्यात आंदोलन होतंय, जालन्यात होतंय, नांदेडला होतंय, लातूरला होतंय, बीडला होतंय, सगळ्या ठिकाणी होतंय। सध्याची परिस्थिती पाहता या आंदोलनानं सरकारवर काही फरक पडेल असं वाटतं का? हे पहा, जनतेच्या भावना व्यक्त करणं विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका आहे, आम्ही ती व्यक्त करतोय। जनतेसाठी आमचा लढा आहे। सरकारचा जर कान बंद असेल, सरकारचे डोळे बंद असेल आणि सरकारचा थोबाड बंद असेल तर त्याला आम्ही काही करू शकत नाही। आज हे एसटीच्या बसस्थानकाचा रस्ता मी अडवलेला आहे, उद्या हा रस्ता समोर अडवू आम्ही आणि चक्का जाम करू। एसटीच्या सोयी सुविधांबद्दल कोणी काही बोलत नाही, मात्र भाववाढ केली जाते, ती अनागोंदी आहे। हे पहा, एसटीच्या सुविधेचा अनेक विषय आहे। बसचे सीट तुटलेले आहे, काचा नाही बसला, थंडी पावसामध्ये या बस फिरतात, त्याला काचा नाही आहे, काही काही ठिकठिकाणी ड्रायव्हर्स नीट नाही आहे, काही काही ठिकाणी कंडक्टर्स नीट नाही आहे आणि म्हणून या एसटीच्या सुविधेचा अभाव निश्चित आहे। एक प्रश्न की मंत्र्यांनी हा निर्णय घेतलाय किंवा सरकारच्या मंत्र्यांचा हा निर्णय असं तुम्ही म्हणताय, पण ते असं म्हणतायत की आम्ही घेतलाच नाही, तो सचिवांनी घेतलेला आहे। मग बरोबर, मग सचिव सरकार चालवतात ना, हे काय करतात, हे कशासाठी बसलेले तिथं? आता माझं तोंड जाईल कुठेतरी।
चला तर आपण बघू शकता की अंबादास दानवे हे आंदोलनामध्ये उपस्थित आहेत. पुन्हा एकदा जोरदार घोषणाबाजी, शेकडो शिवसैनिक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते आणि चक्का जामसाठी एक तीव्र मोठं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आपण जर पाठीमागे बघितलं तर मोठ्या संख्येनं बस ज्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी थांबवण्यात आलेल्या आहेत आणि बस थांबवलेल्या आहेत आणि असा चक्का जाम जो आहे तो एसटी स्थानकावरती सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. एक मोठं आंदोलन ठाकरे गटाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर शहरात सुरू आहे. सौरभ.